साक्री नगराध्यक्षांविरोधातील विशेष सभा तहकूब, 12 नगरसेवक ठाम, रास्ता रोको आंदोलन सुरू, तर आमदार ताईंचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसून येत आहेत. नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या विरोधात आज बोलवण्यात आलेली विशेष सभा तहकूब करण्यात आली असून 12 नगरसेवक आपल्याच निर्णयावर ठाम राहून सभा होईपर्यंत सभागृहातच ठाण मांडून बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर तिकडे नागपूर सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या सर्व त्रासाला जिल्हाधिकारी जबाबदार आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी केली आहे. आज सकाळी 10:30 वाजेपासून हे 12 नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात उपस्थित होते. मात्र पीठासीन अधिकारी रोहन कुवर हे काही कामानिमित्त गैरहजर राहिल्याने विशेष सभा घेता आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आम्ही सभागृह सोडणार नाही असा पवित्रा घेतला आहे. उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते यांनी सर्व नगरसेवकांच्या भावना मांडताना प्रशासनाने सभा घेण्याची तत्काळ व्यवस्था करावी अशी मागणी केली. याचवेळी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याशी चर्चा करता तिथून देखील समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभेचा चेंडू आयुक्ताच्या दालनात पोहोचलाय. आता आयुक्त साहेब धुळे जिल्हाधिकाऱ्यांना काय आदेश देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळपासून सुरू असलेली ही अस्वस्थ परिस्थिती पाहता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी साक्री नगरपंचायत परिसरात पाहणी केली असून त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवर चर्चा केली. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, जिल्हा धुळे. आज आणीबाणीला आणीबाणी 25 इंदिरा गांधी लावली होती. 25 जूनला तशी आणीबाणी सुरू झाली की काय असं वाटतं का? मग तसंच प्रशासन त्या पद्धतीने काम करत असेल ही आणीबाणी सारखीच परिस्थिती आहे साक्री शहरामध्ये. हा अन्याय आहे साक्रीच्या जनतेवरती, लोकप्रतिनिधीवरती अन्याय आहे, मतदारांचा अपमान आहे. मतदारांचाही अपमान आहे. मतदारांनी लोकप्रतिनिधी तिथे पाठवलेले आहेत. त्यांचं जर तिथे ही नगराध्यक्ष बाई ऐकून घेत नसेल, काम करत नसेल, म्हणजे ठेवून काय? म्हणजे आणीबाणीची पुनरावृत्ती होते की काय? नाही, होऊ देणार नाही. आम्ही कदापि जनता आणि पदाधिकारी कधीही सहन करणार नाही. निवडणूक अधिकारी व प्रशासनाचा अवमान आहे आणि म्हणून आणि सगळ्या नगरसेवकांचा अपमान आहे, सगळ्या जनतेचा अपमान आहे. याचा अर्थ काय? आणि म्हणून युतीच्या नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय का? बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं नाही. 3 वर्षापासून इथे जे चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी त्यांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी नको. दुसरी महिला आहे, ती देखील आदिवासीच महिला आहे, तिला देखील नगराध्यक्ष त्या ठिकाणी ते करतायत. काहीच चुकीचं नाही. बीजेपीचेच नगराध्यक्ष होते, शिवसेनेचा पाठिंबा आहे. साक्री शहराच्या काँग्रेसच्या मदतीने, सेनेच्या मदतीने सत्ता ताब्यात घेणार असा काही प्रकार नाही. आम्ही जो बदलणार आहे तो अध्यक्ष तो भाजपचाच होणार आहे. आणि आम्ही शिवसेना म्हणून सुद्धा आम्ही युती धर्म पाळतोय. आमचा बाहेरनं त्यांना पाठिंबा आहे. आम्ही कोणत्या सत्तेच्या कोणत्याच पदामध्ये आम्ही सहभाग नाही आहे. आमच्याबरोबर काँग्रेसचे सुद्धा नगरसेविका आहे, त्या सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर त्या बरोबर आहेत. आणि अक्षरशः महिलांची तब्येत खराब झालेली आणि खराब होते, याचा परिणाम साक्री शहराच्या हिशोबाने फार चुकीचा होणार आहे. जो पायंडा पाडला जातोय, जो स्थानिक पुढारी, मी तर पुढारी म्हणाल कारण शेवटी प्रशासनावर कदाचित पुढाऱ्यांचा दबाव आहे का काय आम्हाला माहीत नाहीये, पण स्थानिक पुढारी किंवा बाहेरचे पुढारी साक्री शहराचा बळी घेत आहे. आमची हात जोडून विनंती आहे, आम्ही सत्तेत सहभाग होत नाहीये. फक्त भाजपचा नगराध्यक्ष बदला आणि भाजपचा नगराध्यक्ष करा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी. आम्हाला काहीच लाभलोभ नाही. आम्ही पत्रकार बांधवांना याच्या अगोदरही सांगितलं होतं की आम्ही अर्धा तास वेळ देतोय. एसपी महोदय साहेब स्वतः आलेले आहेत, आम्ही त्यांना बघितलं. साहेबांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे, आमचं प्रशासनाशी आमचं काहीही भानगड नाहीये, पण प्रशासनाला ज्या दबावा यंत्रणाखाली वागवलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. साक्री शहराचा हा इतिहास देशात लिहिला जाईल असा इतिहास आहे की आज मतदान आहे आणि मतदान असताना
आज मतदान असताना अचानक अधिकारी येत नाही आणि मतदान तहकूब करण्यात येतं. कलेक्टर ऑफिस एवढं शिकले